टॉप 10 नाही, टॉप 20 नाही, टॉप 30 नाही. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय पुण्यामधील ऑल कॉलेजेस, जेवढी काही कॉलेजेस आहेत, सीओईपी पासून तर बॉटमच्या कॉलेजपर्यंत पूर्ण कॉलेजची लिस्ट, आणि ते पण कशी असणार आहे, प्रायोरिटीने. म्हणजे सीओईपी, पीआयसीटी या अनुषंगाने ती लिस्ट असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कट ऑफ पण पाहायला मिळेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. त्याचबरोबर त्या कॉलेजचं प्लेसमेंटचे टियर, म्हणजे कॉलेज टियर 1चा आहे, 2चा आहे, 3चा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. मग आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि त्याचबरोबर माझी छोटीशी इच्छा आहे, ती म्हणजे काय, तर तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्टेड व्हावं, सबस्क्राईब करावं. मग सबस्क्राईब पटकन करा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट काय, तर आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचेस, जर तुम्हाला बॅचमध्ये एनरोल व्हायचं असेल तर हा माझा इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे. फोन उचला, नंबर डायल करा आणि लगेच कॉल करा. तर आता डायरेक्टली आपण काय करूया, लिस्ट पाहूया 1 बाय 1. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना दी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. आणि हा डाटा आपण तुमच्यासाठी फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. बाकी कुठेही तुम्हाला फ्रीमध्ये हा डाटा मिळणार नाही. टॉप 20 कॉलेजेस मिळतील, टॉप 30 मिळतील, पण पूर्ण कॉलेजचा डाटा हा तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा. सेव्ह म्हणजे कुणाला तरी लिंक वगैरे याची शेअर करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. बरं, आता हे पहा, ही लिस्ट आहे 1 बाय 1. आपण पूर्ण कॉलेजेस डिस्कस करूया. अगोदर सांगितलं व्हिडिओ मोठा होणार आहे, त्याच्यामुळे वेळेत वेळ काढून पाहायचा आहे. बरं, सगळ्यात पहिलं कॉलेज सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. या कॉलेजबद्दल काही नाही बोलायचं आपल्याला, टॉपचं कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाही, टियर 1चं कॉलेज आहे. 2 नंबर आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पीआयसीटी, म्हणजे माझं कॉलेज, मी जिथं पास आउट झालोय ते कॉलेज. बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर आहे मुलींसाठी कॉलेज, MKSSS, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन, कर्वेनगर, पुणे. कर्वेनगर खूप चांगलं लोकेशन आहे, त्या ठिकाणी हे कॉलेज लोकेटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता ही टियर 1ची कॉलेजेस आहेत. नेक्स्ट आहे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली. बाय मिस्टेक वालचंदचं कॉलेज, वालचंद इथं आहे. तुमच्याकडनं मिस होऊ नये, पुण्याच्याकडे त्याच्यामुळे आपण इथं ठेवलंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, व्हीआयटी पुणे. व्हीआयटी पुणे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. फक्त कॉलेजमध्ये थोडीशी आता गर्दी वाढली आहे, त्याच्यामुळे मुलांचा कल कुठे वाढतोय, तर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, PCCOE पुणे. त्याच्यानंतर आता ही जी होते ती होते टियर 1ची कॉलेज, पुण्यामधील टियर 1ची कॉलेज. जर तुम्ही या कोणत्या पण एका कॉलेजपैकी जर जात असाल, तिथं तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल, तर यू आर दी लकी. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट कॉलेज, तर नेक्स्ट आहे PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड जी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. म्हणजे आपलं पुणे विद्यार्थी गृह, PVG कॉलेज, बेस्ट कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अकुर्डी. DY पाटीलचे 2 आहेत, म्हणजे भरपूर कॉलेज आहेत पुण्यामध्ये, मेन 2 आहेत, DY पाटील अकुर्डी आणि DY पाटील पिंपरी. तर त्यापैकी हे आहे DY पाटील अकुर्डी. आता तुम्ही ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहत चला. स्टेट मेरिट नंबर, म्हणजे इथं किती स्टेट मेरिट नंबर तुमचा असेल हवा, त्याच्यानंतर कट ऑफ वगैरे ह्या गोष्टी पाहत चला. मी फक्त तुम्हाला कॉलेजची नावं सांगतोय, आणि वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट पण घेत चला. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे DY पाटीलच्या नंतर AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, शिवाजीनगर मधलं कॉलेज आहे, बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यांचंच दुसरं कॅम्पस आहे IOIT नावाने, AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, दी बेस्ट आहे. नंतर नेक्स्ट आहे JSPM ताथवडे, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. आपण JSPM ताथवडे ताथवडे म्हणतो, पण ऍक्च्युअल त्या कॉलेजचं नाव काय आहे, तर राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे PCCOE रावेत. PCCOE चे 2 कॅम्पस आहेत. वरती आपण पाहिलं मेन PCCOE, आणि त्याच्यानंतर जे आहे ते कोणतं आहे, रावेतचं PCCOE. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदीचं हे कॉलेज आहे. पुण्यापासून थोडंसं आउटसाइड पडतं, पण MIT ग्रुपचं असं एकच कॉलेज आहे जे आपल्या कॅपमध्ये येतं, तर ते आहे MIT आळंदी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे, तर ते आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, I2IT, हिंजवाडी, म्हणजे पुण्याच्या IT पार्क ह्या भागात ते कॉलेज लोकेटेड आहे. बेस्ट कॉलेज आहे, काही एक प्रॉब्लेम नाहीये, I2IT. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी. जसं तुम्हाला म्हटलं होतं, डॉक्टर DY पाटीलचं दुसरं आहे ते पिंपरीमध्ये, तर ते हे कॉलेज DY पाटील पिंपरी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर पुणे. कर्वेनगर मधलं हे देखील एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, MMCOE, मराठवाडा मित्रमंडळ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, अवसारी खुर्द. पुण्यामध्ये 2च गव्हर्नमेंट आहेत, एक आहे COEP, दुसरं आहे अवसारी. पण अवसारी हे थोडंसं आउटसाइड पडतं पुणे सिटी पासून, त्याच्यामुळे मुलांचा प्रेफरन्स तिकडे थोडासा कमी असतो. बरं, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, PES, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे.
शिवाजीनगर हे भागात कॉलेज पडतं. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. देन नेक्स्ट आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव, विखे. ओके, सिंहगड वडगाव. सिंहगडच्या कॉलेजेसपैकी जे सगळ्यात चांगलं कॉलेज आहे त्यांच्या कॉलेजेसपैकी तर ते वडगावचं कॅम्पस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लावले, पुणे. ओके, भारती विद्यापीठ हे जे लावलेचं कॉलेज आहे पुण्यामधलं, तर ते जनरलचं आहे. म्हणजे काय, तिथं लेडीज आणि जेंट्स दोघे पण असणार आहेत. म्हणजे मुलांसाठी पण ते आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याच खाली येतं ते कोणतं, तर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन पुणे, म्हणजे कात्रज. पीआयसीटीच्या शेजारी जे भारती विद्यापीठचं कॅम्पस आहे, तर त्या कॅम्पसमध्ये हे कॉलेज आहे आणि हे फक्त मुलींसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. वाडिया कॉलेज पुण्यातलं चांगलं कॉलेज आहे आणि मेन सिटीमध्ये हे लोकेटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली. तर जीएच रायसोनी हे देखील एक चांगलं कॉलेज आहे आणि आय थिंक जीएच रायसोनीला मायनॉरिटी आहे, मायनॉरिटीच्या जागा तिथं आहेत. त्याच्यानंतर आपण जर या लिस्टमध्ये नेक्स्ट जर गेलो तर ते आहे जेएसपीएम, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ओके, तर याचा कट ऑफ जर आपण पाहिलं तर 92च्या अराउंड आहे, म्हणजे ज्यांना एक मीडियम लेवलचे पर्सेंटाईल आहेत तर नक्की हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये हवंय. खूप चांगलं कॉलेज आहे. नेक्स्ट आहे विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती. तर बारामतीचं टॉपचं कॉलेज ते आहे विद्या प्रतिष्ठान बारामती, व्हीपी कॉलेज. वन ऑफ द बेस्ट कॉलेज, म्हणजे ज्या मुलांना पुणे सिटी नकोय थोडक्यात आणि थोडंसं आउटसाईड पाहिजे किंवा होमटाऊन त्यांचं बारामती आहे, तर त्यांच्यासाठी व्हीपी बारामती विद्या प्रतिष्ठान हा खूप चांगला ऑप्शन ठरू शकतोय. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एसकेएन सिंहगड. एसकेएन वडगाव, सॉरी सिंहगड वडगावच्या नंतर जे त्यांचं कॅम्पस येतं तर ते आहे एसकेएन सिंहगड. वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं तर ते आहे जेएसपीएम नभे टेक्निकल कॅम्पस. ओके, हे देखील पुण्यामधलं चांगलंच कॉलेज आहे जेएसपीएम ग्रुपचं. देन नेक्स्ट आहे इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. इंदिरा कॉलेज पुण्यामधलं चांगलं कॉलेज आहे. आता ही जी कॉलेज तिथून खाली सुरू झाली ना, हे टियर 2 टियर 3 ची कॉलेजेस आहेत बरं का. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनबीएन सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस पुणे, एनबीएन सिंहगड आहे. त्याच्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नरे, म्हणजे सिंहगड नरे हे देखील कॉलेज पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अजिंक्य डीवाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड पुणे. या कॉलेजेस बद्दल तुम्ही ऐकलंच असेल, कारण सोशल मीडियावर खूप ऍड वगैरे रन करतं अजिंक्य डीवाय पाटील. तर पीसीसीओ सोबत त्यांचा थोडासा टायअप आहे, तर अजिंक्य डीवाय पाटील सुद्धा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी ठरू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पीव्हीपीआयटी बावधन पुणे. पीव्हीपीआयटी हे कॉलेज आहे. पीव्हीपीआयटी एक सांगली बुदगाव इकडे पण आहे आणि पीव्हीपीआयटी बावधन मध्ये सुद्धा आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एमएमसीओईचं मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव. आपण अगोदर पाहिलं ते कोणतं, नगरचं. आता जे पाहतोय ते कोणतं, तर लोहगावचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर ते आहे एनएमआयटी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे. नूतन महाराष्ट्रात देखील पीसीसीओई बरोबर टायअप आहे. नूतन महाराष्ट्र एनएमआयटी हे देखील एक चांगलंच कॉलेज आहे. टियर 3 मध्ये येतं नूतन महाराष्ट्र. त्याच्यानंतर याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 88% कट ऑफ आहे. ज्यांना कमी पर्सेंटाईल आहेत थोडेसे, तर नक्की ह्या कॉलेजकडे जाऊ शकता, काही अडचण नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. झील देखील एक पुण्यामधलं चांगलंच कॉलेज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झील हे ऑटोनॉमस आहे, त्याच्यामुळे आणखीनच तुम्हाला फायदा आहे त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च वाघोली. वाघोलीचं हे कॉलेज आहे भिवराबाई सावंत, चांगलंच कॉलेज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर आरएमडी सिंहगड. आरएमडी सिंहगड हे पण चांगलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली. वाघोलीचं हे कॉलेज आहे ढोले पाटील. आता इथून खाली जर तुम्ही पाहाल ना, थोडंसं एक कॉलेजची ग्रेड कमी होते बरं का, पण आपलं काम आहे ऑल महाराष्ट्र सगळ्या मुलांसाठी दाखवणं. जे टॉपर आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याकडे कॉलेजेस आहेत आणि ज्यांच्यासाठी थोडेसे कमी पर्सेंट आले त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे कॉलेजेस आहेत. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर ते आहे अनंतराव सिंहगड इन्स्टिट्यूट झालं. अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. अनंतराव पवार स्पेशली म्हणजे माझ्या भरपूर संपर्कात हे कॉलेज आलंय, कारण माझे 2-3 मित्र अनंतराव पवार कॉलेजचे आहेत. त्याच्यामुळे बेस्ट कॉलेज मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. जर पुणे सिटीमध्ये आणि एक चांगल्या भागात जर तुम्हाला कॉलेज हवं असेल ना, तर अनंतराव पवार बेस्ट ऑप्शन आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर ना आहे एसव्हीएम कॉलेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हणजे काय शिवनगर विद्या प्रसारक मंडळ. एसव्हीपीएम पाहिजे होतं इथं, बाय मिस्टेक इथं एसव्हीएम झालंय. शिवनगर विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माळेगाव बारामती. माळेगाव मधलं कॉलेज आहे. तर वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. जर समजा खर्च वगैरे आपण जर पकडला, हॉस्टेलच्या फीज वगैरे खूप कमी आहे तिथं. त्याच्यानंतर कॉलेजची फीस पण कमी आहे.
जर तुम्हाला विद्याप्रतिष्ठान मिळत नसेल आणि बारामतीमध्ये कॉलेज हवं असेल तर विद्याप्रतिष्ठान, टीसी कॉलेज आणि त्याच्यानंतर ना एसव्हीपीएम कॉलेज. बरं, त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ट्रिनिटी कॉलेज ज्याला ओळखलं जातं घाटातलं कॉलेज म्हणून, तर ते कॉलेज आहे ट्रिनिटी कॉलेज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे TSSMS भीमरावबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे. देन नेक्स्ट आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. देन त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर DY पाटील तळेगाव, डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन तळेगाव. तळेगाव थोडंसं काय होतं, सिटीच्या बाहेर पडतं, आपल्याला लोणावळा साईडला पडतं, त्याच्यामुळे मुलांचा कल इकडे थोडासा कमी असतो. पण जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील थोडेसे तर नक्की हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये हवंय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे PDEA पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन. PDEA हे कॉलेज आहे मांजरी. हे पण थोडंसं साईडला पडतं मांजरीकडे, म्हणजे पुण्यामधला एक भाग आहे मांजरी, तर त्या साईडला हे कॉलेज पडतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ज्ञानबा सोपानराव मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ज्ञानबा सोपानराव मोजे वाघोलीचं हे कॉलेज आहे आणि एक ठीकठाक लेवलचं कॉलेज आहे, म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. टियर 3च हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट पाहिलं तर पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण वाघोलीचंच आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर पाहिलं तर SKM सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पुसगाव, म्हणजे हे आंबेगाव साईडला येतं. देन आपण पाहिलं तर ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पिसोळी पुणे. आता ट्रिनिटीचे 2 कॅम्पस आहेत मित्रांनो. एक आहे येवलेवाडीचा आणि एक आहे पिसोळीचा. पुण्यामधले हे 2 भाग आहेत. तर तिथले ते 2 कॉलेजेस आहेत. येवलेवाडीचं आपण थोडंसं वर ठेवतो आणि पिसोळीचं थोडंसं खाली ठेवतो आपण. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट आहे अल्लार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. अल्लार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर DY पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे तळेगाव पुणे. म्हणजे अगोदर आपण बघा DY पाटीलचं तळेगाव पाहिलं होतं, तर त्याच्याच शेजारी हे कॉलेज आहे वराळेचं. ओके, DY पाटील वराळे तळेगाव. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केजेस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च पिसोळी पुणे. 3 कॉलेजेस थोडक्यात ट्रिनिटीचे 3. येवलेवाडी, पिसोळी आणि केजेस म्हणून एक आहे. बरोबर, तर ही तुम्हाला नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे PK टेक्निकल कॅम्पस पुणे. आळंदीचं हे कॉलेज आहे आय थिंक, PK टेक्निकल कॅम्पस. आणि याचं टियर जर पाहिलं तर टियर 4चं हे कॉलेज आहे. म्हणजे आपण यांना टियर 3 मध्ये नाही ठेवू शकत, पण टियर 4 मध्ये. पण कट ऑफ जर पाहिला तर कट ऑफ तरी पण हायर आहे. मग ह्या गोष्टीचा तुम्हाला नक्की विचार करायचा आहे. देन नेक्स्ट आपण जर पाहिलं तर श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, रामचंद्र कॉलेज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके, सिद्धांत कॉलेज पुण्याचं. देन नेक्स्ट आहे कीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग हंडेवाडी पुणे. आता कीस्टोन कॉलेज पण मला पर्सनली माहिती आहे. कीस्टोनला माझा एक मित्र आहे. ओके, सध्या तो 3rd इयरला आहे. कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एक ठीकठाक कॉलेज आपण त्याला म्हणू शकतो. जर सिटीमध्ये हवं असेल ना तर कीस्टोन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तर विद्या विद्या परिषानी सभा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा साईडला हे कॉलेज जातं. त्याच्यानंतर आहे सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी पुणे. सह्याद्री व्हॅली हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर अल अमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा. भीमा कोरेगाव म्हणजे नगर हायवे जो आहे पुणे नगर हायवे, तर त्याला कोरेगाव म्हणून एक गाव आहे, ठिकाणी हे कॉलेज आहे. कोणतं, अल अमीन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल अमीनला आय थिंक मायनॉरिटी पण आहे, मुस्लिम मायनॉरिटी आय थिंक तिथं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर पाहिलं तर ते आहे नव सह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. नव सह्याद्री कॉलेज पुणे सातारा हायवे जो आहे, खेड शिवापूरचा जो टोल प्लाझा आहे, तर त्याच्या थोडंसं पुढं आल्यानंतर ना नव सह्याद्री कॉलेज आहे. आणि पर्सनली सांगायचं म्हटलं तर मी व्हिजिट केली आहे. कॉलेज चांगलंच आहे, हॉस्टेल वगैरे ह्याच्या सगळ्या फॅसिलिटी वगैरे आहेत तिथं, एवढा काही प्रॉब्लेम नाही. हा, आता टियर 4चा आहे, ऑब्व्हियसली प्लेसमेंटमध्ये तिथं तुम्हाला जास्त काही एक्सपेक्टेशन ठेवता येणार नाहीत कॉलेजकडनं, पण कमी पर्सेंटेज असतील ना तर नक्की हे कॉलेज तुमच्यासाठी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. देन नेक्स्ट आहे श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भोर. पुण्यामधला एक तालुका आहे भोर, तर भोरमध्ये हे कॉलेज आहे श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. देन नेक्स्ट आहे फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. आता फ्लोरा इन्स्टिट्यूट कुठं आहे किंवा याच्या अगोदर मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये फ्लोराचा उल्लेख केलेला आहे. तर फ्लोरा हे जे कॉलेज आहे, खेड शिवापूरचा जो टोल प्लाझा आहे, तर त्यापासनं आतमध्ये एक खोपी गाव आहे, खोपी गाव म्हणून, तर त्या ठिकाणी हे कॉलेज आहे फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर सुमन रमेश तुळसानी टेक्निकल कॅम्पस कामशेत पुणे. कामशेत जे आहे पुण्याच्या थोडंसं पलीकडल्या साईडला आपण विचार करूया, तर त्या ठिकाणी कामशेत आहे. कामशेतकडे हे कॉलेज आहे कोणतं, सुमन रमेश तुलसानी. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन स्वामी चिंचोली पुणे.
ओके. तर हे होते टोटल पुण्यामधले कॉलेजेस. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर मला असं वाटत नाही की पुण्यामधलं एखादं कॉलेज मिस झालंय. किती? कारण टोटल 70 कॉलेजेस, 70च्या आसपास कॉलेजेस हे पुण्यामध्ये आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, यासारखाच व्हिडिओ मुंबईवर पण आहे. ओके. आणि महाराष्ट्रामधील जेवढी काही इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, पूर्ण यासारखीच लिस्ट त्याची सुद्धा तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? आपलं चॅनल तुमच्याकडनं मिस व्हायला नको. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ऑल द बेस्ट.